नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एक छोट्याशा व्लॉगमध्ये। सगळेजण कसे आहात? आशा करते सगळेजण स्वस्त आणि मस्त असाल। तर आज आहे रविवार। रविवार म्हणजे कुटुंबासाठी खास दिवस आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझे संडे मॉर्निंग रूटीन, म्हणजे की रविवारचं सकाळचं माझं रूटीन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। साधा पण कुटुंबासोबत घालवलेला सुंदर वेळ। आठवडाभर मात्र सगळ्यांना स्वतःच्या कामाची धावपळ असते, पण रविवारी मात्र निवांतता असते। रोज रोज सकाळी लवकर उठणं, तेच टिफिन बनवणं, पण रविवारी मात्र थोडी शांतता असते, म्हणून मीही थोडी उशिराच उठते आणि आज संडे असल्यामुळे मी हेअर वॉश सुद्धा करते। सकाळी घेतलेली पहिली श्वास आणि पहिली प्रार्थना हीच आपल्या दिवसाला ऊर्जा देतात। तसा तर प्रत्येक दिवस नवीन असतो, आपण फक्त सकारात्मकतेने त्याची सुरुवात केली पाहिजे। आणि इथे मीही एक कप चहानेच माझ्या दिवसाची सुरुवात करते, कारण चहा घेतल्याशिवाय तर काही पुढची कामे उमजणार नाही, म्हणून आधी मी आंघोळ केल्यानंतर चहा घेऊन घेते, त्यानंतर लगेचच देवपूजा करायला सुरुवात करते। कारण की शरीराची शुद्धी तर केली, पण मनाची शुद्धी करणं हे तेवढंच जरुरी आहे। आणि आज माझ्या सगळ्या देवांना मस्त गुलाबाच्या फुलांनी सजवलेलं आहे। आज दुसरी फुलं काही मिळालीच नाही, फक्त गुलाबाचीच फुलं मिळाली, म्हणून मी आज सगळ्या देवांना गुलाबाचीच फुलं वाहिली आहे। कशी दिसत आहेत माझे सगळे देव कमेंट करून नक्कीच सांगा। देवांच्या समोर 5 मिनिटं ही अगदी डोळे बंद करून उभे राहिले तर मन अगदी शांत आणि प्रसन्न होऊन जाते। आणि मग काय, आले लगेच स्वयंपाकघरामध्ये। आज रविवार म्हटलं म्हणजे स्पेशल नाश्ता आणि स्पेशल जेवण सगळ्यांनाच हवं असते। रविवार म्हटलं म्हणजे सगळ्यांनाच सुट्टी असते, पण आपल्या स्त्रियांना काही सुट्टी नसते। आपला स्त्रियांचा रविवार कधी येणार काय माहिती। मग काय, लगेच कापकूप म्हणजे भाजी कापण्याची तयारी करून घेतली आणि आज मस्त माझ्या स्टाईलने पास्ताची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्यासाठी कढईमध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे, 2 चमचे जिरं घातलेलं आहे। मग शिमला मिरची मी 1.5 कापून घेतलेली होती, ती शिमला मिरची कापायची आहे, अशी लांब लांब कापून घालायची, छान टेस्ट येते। त्याला थोडंसं परतून घ्यायचं। मग कोबीज घालायची आहे। कोबीज सुद्धा मी अर्धा कोबीज घेतलेला होता, तो बारीक बारीक कापून घ्यायचा आहे, म्हणजे लांब लांबच कापायचा आणि त्याला सुद्धा परतून घ्यायचं आहे। आणि अद्रक लसूणची मी पेस्ट करूनच घातलेली आहे, तुम्ही जर लांब लांब कापून घातले तर अजून छान टेस्ट येते। त्यानंतर 1 टमाटर कापून घातलेला आहे। हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ना। यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, 1 चमचा धणे जिरे पूड घालायची आहे, 2 चमचा मी लाल तिखट घातलेलं आहे, कारण आम्हाला थोडंसं तिखटच आवडते म्हणून। 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि 1.5 चमचा मी मीठ घातलेलं आहे। पूर्ण पास्ताचं मीठ मी इथेच घालून घेतलेलं आहे। पास्ता मी आधीच उकळून ठेवलेला होता आणि 1 अख्खा पॅकेट मी मॅगी मसाला सुद्धा घातलेला आहे, खूपच छान टेस्ट येते। हा मी देसी पद्धतीने बनवते आहे, म्हणून यामध्ये मी सोया सॉस, चिली सॉस वगैरे काहीच घातलेलं नाही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते घालू शकतात, पण मी अशाच पद्धतीने बनवते। आता यामध्ये उकडलेला पास्ता घालायचा आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनेही बनवला तरी खूपच छान टेस्ट येते पास्ताची, तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा। आणि अगदी झटपट आपला हा पास्ता बनवून तयार झालेला आहे। आणि बनल्यानंतर मुलं लगेचच तयारच बसलेले असतात नाश्ता करण्यासाठी, तर त्यांना मी सर्व करून देते। मस्त आपला हा देशी स्टाईलचा पास्ता तुम्हीही एकदा नक्कीच बनवून बघा। आणि आज जेवणामध्ये स्पेशल डिश म्हणजे पनीर भुर्जी केली होती, याची रेसिपी मी काही शेअर केली नाही। तुम्हाला हवी असेल तर मी नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेन, कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी थोडीशी भूक लागली होती मिस्टरांना, तर ते मला म्हणत होते शेंगा भाजून दे, पण मी कामामध्ये बिझी होते, म्हटलं तुम्ही स्वतःच भाजून घ्या। तर पहा, खाण्याची इच्छा असली तर काय नाही होऊ शकत। मग त्यांनी स्वतःच भाजून घेतलं। तर असं कधी ना कधी थोडं थोडं काम मिस्टरांनाही सांगायला पाहिजे, म्हणजे आपल्यालाही थोडी मदत मिळते आणि सांगितल्याशिवाय कुणीच काम करणार नाही हे मात्र नक्की। त्यानंतर आम्ही दोघांनी थोडासा वेळ घालवला। संडेची हीच तर मज्जा असते कुटुंबासोबत वेळ घालवण्याची। तर असा होता माझा छोटासा व्लॉग, तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बाय।